सुप्रभात मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला दिवस 105 दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि काळू आपली वाटच बघत होता. काय चालायचं का? हां चलतो काय? चल 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 हां चल 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 हां बरं बरं ओके चल चल हां चल चल हां चल 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 हां चल चल. अरे बापरे, याचं वाटच बघत होता आम्ही आश्रमातून बाहेर निघायचे. जसा आश्रमातून बाहेर निघला ना नाचायलाच लागला हू करीत करीत. चलो चलो हां चल 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 बाबा चल. तुझ्या मागे येतो तो. चला अशा प्रकारे आपला काळू पण आपल्यासोबत आलेला आहे. चला फुल फ्रेश होईल तो, रातभर झोपला ना. तर चला मंडळी, तो पण फ्रेश झालेला आहे, आपण सुद्धा फ्रेश झालेलो आहोत. खूप सुंदर आश्रम होता इथं बरं का. कुठं आलेलो आपण? काय नाव इथं म्हणजे मुंडी इथे मैकल होता आश्रम. खूप खूप सुंदर आश्रम होता, सगळी व्यवस्था टापटीप. चला मंडळी, आपण निघालेलो आहोत आणि आपला मार्गदर्शक सुद्धा पुढं आहे. चला नर्मदे हर भेटूयात पुढं. नर्मदे हर प्रभात फेरी आलेली आहे. खूप सुंदर प्रभात फेरी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे. चला बालभोग आलेला आहे. नर्मदे हर. चला मंडळी, आपला नाश्ता झालेला आहे आणि भैरव बाबाचा पण नाश्ता झालेला आहे. नर्मदे हर. चला पहाटे पहाटे महादेवाचं दर्शन झालेलं आहे. चला नर्मदे हर जाऊया पुढं. खूप आनंद आला मौलीच्या मंदिरामध्ये. खरंच पंडितजी पण खूप सुंदर, म्हणजे त्यांचा स्वभाव अतिशय छान होता. त्यांनी आमचे फोटो वगैरे काढले देवीच्या जवळ. म्हटलं उभे राहा, तुमचे फोटो काढतो. खूप मजा आली. नाश्ता झालेला आहे आणि त्यांनीच आपल्या भैरव बाबाला सुद्धा नाश्ता दिला. आमच्या हातात दिला त्यांनी बिस्किट. म्हटले भैरव बाबाला द्या. अय नाही तर जाम चॉकलेटी वेळ. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी, काय रामप्रभूची मूर्ती आहे. नर्मदे हर मंडळी. बहुत सुंदर. श्री विठ्ठल. चल भांडू नको, चल चल खालू चल. नर्मदे हर.
सूर्यनारायण भगवान विराजमान झालेले आहेत आणि आमच्या कालूसोबत भांडत आहे. तर चला मंडळी, खूप सुंदर सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आज सूर्यनारायण भगवान लवकरच आलेले होते, आपणच लेट झालो. चला, आजही सूर्यनारायण भगवान आपल्या आजच्या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी 105 या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी आलेले आहेत. नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर प्रभू. वाह, चला मंडळी, पुन्हा एक आपल्याला जंगली भाग लागलेला आहे. किती मोठा जंगल आहे. पण हे सगळे डॅमच्या वरच्या साईडची जंगल आहेत. ही खूप मोठं जंगल आहे. दोन्ही साईडला तारेचे कुंपण घातले आहेत. दोन्ही साईडला, या साईडला पण या साईडला उंच उंच तारेचे कुंपण, जेणेकरून काय प्राणी असतील जंगली प्राणी ते बाहेर येऊ नये म्हणून. विरान रस्ता, विरान. नर्मदे हर, श्री विठ्ठल. एक छोटासा घाट, जालवा जाताना. आपण जालवाला चाललो आहोत. तिथं आपले दुपारचे भोजन विश्रांती होणार आहे. पण तत्पूर्वी हा लागलेला एकदम छोटासा घाट. आणि या घाटामध्ये तसं आपला लोणावळ्याला जाताना शिंगरोबा असं मंदिर आहे नाही का, तसंच टाईपमध्ये इथं सुद्धा मारुतीराय किंवा गणपतीरायांचं मंदिर आहे. वरती गेलो नाही बघायला. एकदम अगदी छोटासा आणि सुंदर घाट आहे. जंगल आहे. वा, अशा विरान जंगलामध्ये पाण्याचा सोर्स खूप छान. पाणी आहे ना, बघूया. वा, अय बाळा, हे पाणी पी, चल पाणी पिऊया. चलो, पाणी पिऊन झालेलं आहे. निघूयात पुढं. आलेलो आहोत जालवा खुर्द आणि आपला बाबा होते थंड. चल चल, बाबाला गरमी व्हायला लागली. जिथं पाणी भेटेल तिथं पाण्यात जाऊन बसतो. चला, तर याच गावात आपल्याला आश्रम शोधायचा आहे. आश्रम शोधू, नंतर तुमच्याशी भेटूयात. चला. भैरवजी बाबा की जय. याला इथं चपाती टाकली मी, इकडं हल्ला नाही जागेवरून. तो तिथं चपाती ठेवून येतं काहीतरी कर. नंतर आणून तोंडाजवळ टाकल्या चपात्या, तेव्हा तो खायला लागला. थकला बेचारा चालून. चला, दुपारची झालेली आहे भोजन प्रसादी. आता आराम करू, मग नंतर दुपारी निघू. दुपारी म्हणजे तोच बघूया. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त एकदम आश्रय होता आपल्याला इथं. मस्त आपली भोजन प्रसादी झालेली आहे. दुपारचा आराम केला नाही आम्ही जास्त, म्हणजे आता 1 वाजले आणि मी निघालो. की इथून पुढचा आश्रम फक्त 6 किलोमीटर म्हटलं, तिकडं जाऊन कपडे धुवूया म्हणून चाललो. चला, आम्ही निघालो तर भैरवजी बाबा आमच्या पुढंच निघाला. चलो, भैरवजी बाबा नर्मदे हर. जाऊया जरा बाहेर. चला. पपई, लिंबू. बऱ्याच दिवसांनी शेती बघायला भेटली पपईची आणि लिंबूची. लय मोठे मोठे पपई आलेत. चला मंडळी,
श्री विठ्ठल नर्मदे हर. काय म्हणता मग? हा, आपले आता एकदम पट्टा दिवस निघत राहिले. आजची 5 तारीख गेलीच समजा, कारण की आता अर्धा किलोमीटर आश्रम राहिला आहे. उद्याचा दिवस, परवाचा दिवस, 13 दिवशी पोचू. आमचे महाराज काहीतरी काय रे पूर्ण अख्खे परिक्रमेन याचं नाव आहे. सगळे परिक्रमेत नाव आहे आता रेणू भैया. चला नर्मदे हर. चला मंडळी, तर आलेला आहे देवला. इथंच कुठेतरी आपला आश्रम आहे. एक 100 मीटर दाखवते, जाऊन बघूयात आश्रम. आजचा संध्याकाळचा मुक्काम आम्ही आत्ताच मारून टाकला. म्हटलं कशाला 3 वाजता निघा आणि पुढं जा, आताच मारूया. वाजत आले 2:15. आता इथून पुढं मोकळेच, आपण आराम करूया, कपडे धुऊया. चला आश्रमात जाऊ, मग तुम्हाला भेटायला पुन्हा येऊ. मी पुन्हा येईन. गेले चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चॉकलेट देखे खुश हो गया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आस्ताला जात आहे. अतिशय सुंदर. आपण या गावामध्ये आहोत आणि आपला सगळं काम झालेलं आहे कपडे धुण्याचा. आज कपडे धुतले. म्हटलं यार आपल्याला ओंकारेश्वरमध्ये जाता कपडे पाहिजे घालायला. आता आपल्याकडे 3च दिवस राहिलेले आहेत. 3 दिवस राहिलेले आहेत. 3 दिवसात उद्या 6 तारीख, 7 तारीख, म्हणजे 2 दिवस हा एक ड्रेस चालेल. आणि ज्या दिवशी ओंकारेश्वरमध्ये पोचायचं त्या दिवशी एक ड्रेस. संपला काम. तर चला मंडळी, मस्त आपण कपडे धुवून घेतलेले आहेत 3. अतिशय सुंदर. एकदा पुन्हा सूर्यनारायण भगवंताचं दर्शन घ्या. आजचा आपला 105 दिवस आणि आपण आहोत अहिल्या आश्रम. हा खूप मोठा आश्रम आहे. अहिल्या आश्रम देवला. अतिशय सुंदर. चला थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. माँ नर्मदा परिक्रमा के लिए अन्न क्षेत्र देवी अहिल्या आश्रम देवला. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 105वा दिवस पूर्णत्वाला गेलेला आहे. देवला येथे श्री अहिल्या आश्रम इथे आपण आलेलो आहोत. खूप सुंदर आश्रम आहे. आश्रमाची व्यवस्था वगैरे फार सुंदर. एकदम काय टेन्शन नाही. आल्यावर सर्व आपलं कामं झालेलं आहेत. कपडे वगैरे वाळून सुकून परत घातले आम्ही. एवढे आनंद झाला इथं आपल्याला. खूप सगळे कामं आटपून गेली. तर चला मंडळी, जास्त काही न बोलता आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं एंड करूया. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला प्रवास हा संपुष्टात येत आहे. उद्या आपला 106वा दिवस असणार आहे. 7वा नंतर 8व्या दिवशी आपण पोचणार आहोत. तर भेटूया पुन्हा उद्या. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री सर्वांना. नर्मदे हर.